केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवरती आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमधला शेवटचा पॉईंट अभ्यासणार आहोत. युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम अल्किल हॅलाइड्स. आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन, अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर, त्याचबरोबर अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशन मेथड्स, अल्किल हॅलाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज, अल्किल हॅलाइडच्या केमिकल प्रॉपर्टीज, त्याचबरोबर मेकॅनिझम ऑफ SN1 अँड SN2 रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन, रिॲक्शन विथ मेटल्स आणि अरिल हॅलाइडच्या केमिकल रिॲक्शन्स हे आपण पाहिलेले आहेत. आता आपण या टॉपिकमधला शेवटचा पॉईंट अभ्यासणार आहोत. युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ सम अल्किल अँड अरिल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्स हे महत्त्वाचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, कारण या कंपाऊंडचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार करता येऊ शकतात. त्यामध्ये आपण अभ्यासलं आहे हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला अल्कोहोल्स मिळतात, त्यानंतर अमोनलिसिस केल्यानंतर आपल्याला प्रायमरी अमाइन्स मिळतात, इथर्स, इस्टर्स, सायनाइड्स, आयसोसायनाइड्स. अशा प्रकारचे वेगवेगळे इम्पॉर्टंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आपल्याला अल्किल हॅलाइड्स आणि अरिल हॅलाइड्सपासून तयार करता येऊ शकतात. आणि मग हे अल्किल हॅलाइड्स इंडस्ट्रियली किंवा आपल्या डे टू लाईफमध्ये कशा प्रकारे इम्पॉर्टंट आहेत या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पहिला आपला अल्किल हॅलाइड जो आहे दॅट इज डायक्लोरोमिथेन. डायक्लोरोमिथेन इज ऑल्सो नोन ॲज मिथिलीन डायक्लोराइड. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH2Cl2. So this dichloromethane is very important alkyl halide because it is used as ideal solvent. याचा उपयोग प्रामुख्यानं आयडियल सॉल्व्हंट म्हणून वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समध्ये केला जातो. सो फर्स्ट यूज ऑफ दिस डायक्लोरोमिथेन इज इट इज यूज्ड ॲज आयडियल सॉल्व्हंट फॉर मेनी केमिकल रिॲक्शन्स. वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समध्ये सॉल्व्हंट म्हणून मिथिलीन डायक्लोराइडचा उपयोग हा प्रामुख्यानं केला जातो. इट इज यूज्ड ॲज डिग्रेसर अँड पेंट रिमूव्हर. ग्रीस सहजासहजी निघत नाही आहे कपड्यांना वगैरे आपल्याला लागल्यानंतर माहीत आहे, आणि पेंट पण आपण सहजासहजी काढू शकत नाही आहे, आणि म्हणून याचा पेंट रिमूव्हर किंवा डिग्रेसर म्हणून याचा वापर प्रामुख्यानं केला जातो. इट इज यूज्ड टू डिकॅफिनेट टी अँड कॉफी. टी आणि कॉफीमध्ये कॅफेन नावाचा केमिकल सबस्टन्स असतो, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याचं जे प्रमाण आहे ते कमी करण्यासाठी, डिकॅफिनेट करण्यासाठी, कॅफिनचं प्रमाण चहा आणि कॉफीमध्ये प्रमाणात ठेवण्यासाठी त्याचं डिकॅफिनेशन करणं गरजेचं असतं. अँड टू डिकॅफिनेट सच टी अँड कॉफी दिस मिथिलीन डायक्लोराइड इज यूज्ड. व्हेरी इम्पॉर्टंट यूज ऑफ दिस dichloromethane is, that is methylene dichloride is, it is used as a pesticide for grains and strawberries. It is generally used as a fumigant pesticide. Fumigant म्हणजे काय, त्याचे फ्युम्स तयार होतात. मिथिलीन डायक्लोराइड हा व्होलॅटाईल सबस्टन्स आहे, तो काचेच्या ट्यूबमध्ये वगैरे भरला जातो, आणि आपल्याला माहिती आहे की आपण ग्रेन्स, धान्य वगैरे साठवत असताना त्याच्यामध्ये ट्यूब्स टाकतो आणि त्या ट्यूब्स नंतर आपण बस्ट करतो, त्याच्यातून गॅस बाहेर पडतो. तर अशा प्रकारचे पेस्टिसाइड्स असतात त्याला आपण फ्युमिगंट असं पेस्टिसाइड्स म्हणतो. धान्याची साठवणूक करण्यासाठी प्रामुख्याने जे पेस्टिसाइड्स वापरले जातात त्यामध्ये मिथिलीन डायक्लोराइड याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. आणि स्ट्रॉबेरी पण आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक असं फळ असतं, आणि त्यामुळे त्याचं ग्लेझिंग वगैरे जाऊ नये म्हणून त्याच्यावरती सुद्धा फ्युमिगंट पेस्टिसाइडचा प्रामुख्यानं वापर केला जातो. तसं फ्युमिगंट पेस्टिसाइड म्हणून मिथिलीन डायक्लोराइडचा उपयोग केला जातो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा जो मिथिलीन डायक्लोराइड आहे इट इज यूज्ड ॲज ए आयडियल सॉल्व्हंट, इट इज यूज्ड ॲज अ डिग्रेसर, इट इज यूज्ड ॲज ए पेंट रिमूव्हर, इट इज यूज्ड टू डिकॅफिनेट टी अँड कॉफी, and it is used as fumigant pesticide
for the grains and strawberries. Now next point is environmental effects of this methylene dichloride. Methylene dichloride is useful for us, but it has some environmental effects, very bad effects on the environment. So we have to know these environmental effects of this methylene dichloride. This methylene dichloride is highly volatile and therefore its fumes causes nausea, then numbness to the finger and toes, dizziness, and causes impaired vision and hearing. म्हणजे प्रामुख्यानं या मिथिलीन डायक्लोराइडच्या फ्यूम्स आहेत, या फ्यूम्स जर आपल्या शरीराच्या संपर्कात आल्या तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होत असतो आणि प्रामुख्यानं आपल्या दृष्टीवरती आणि ऐकण्याच्या क्षमतेवरती प्रामुख्याने या मिथिलीन डायक्लोराइडचा साईड इफेक्ट होत असतो. हा एक त्याचा महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे किंवा एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे. इट इज ऑल्सो हायली डेंजरस. If it is comes in contact with eyes, then it damages the cornea of the eye. म्हणजे आपल्या आईचा जो कॉर्निया आहे याचं डॅमेज याच्या फ्यूम्समुळे होत असतं आणि म्हणून याचं जेव्हा आपण हाताळणी करणार आहोत ॲज अ पेस्टिसाइड म्हणून त्यावेळेस काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अँड देन हे सगळं जर आपण पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो डायक्लोरोमिथेन और मिथिलीन डायक्लोराइड पजेसेस हेल्थ रिस्क. म्हणजे अशा प्रकारचं केमिकल हँडल करणं किंवा ते हाताळताना खूप मोठी हेल्थ रिस्क असते आणि म्हणून हे मिथिलीन डायक्लोराइड हे खूप साईड इफेक्ट असणारं अल्किल डायहॅलाइड आहे. सो दिस इज अबाउट द युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ मिथिलीन डायक्लोराइड. Second alkyl halide we have to consider here, that is trichloromethane. It is commonly known as chloroform. Its molecular formula is CHCl3. This trichloromethane or chloroform is also a very important organic compound. It is a colorless liquid with peculiar sweet smell. हे colorless volatile liquid असून त्याला वैशिष्ट्यपूर्ण असा स्वीट स्मेल आहे. पाहूया आपण त्याची युजेस. इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्लोरोमिथेन ॲज अ फ्रेऑन अँड विच इज यूज्ड इन द रेफ्रिजरंट ॲज R22. याचा उपयोग प्रामुख्यानं फ्रेऑन्स तयार करण्यासाठी केला जातो. क्लोरोफॉर्ममध्ये असणारे जे क्लोरीन आहे आणि हायड्रोजन आहे तो फ्लोरीननं रिप्लेस केला जातो आणि आपल्याला फ्रेऑन्स मिळतात. So organic compounds containing chlorine and fluorine are called as freons आणि या फ्रेऑनचा उपयोग रेफ्रिजरंट म्हणून प्रामुख्याने केला जातो. R22 फ्रेऑन तयार करण्यासाठी याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये सॉल्वंट म्हणून प्रामुख्यानं क्लोरोफॉर्मचा उपयोग केला जातो. इट इज ऑल्सो यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ पेस्टिसाइड्स अँड डाईज. पेस्टिसाइड्स आणि डाईज यांच्या प्रोडक्शनसाठी प्रामुख्यानं क्लोरोफॉर्मचा उपयोग केला जातो. पेस्टिसाइड्स म्हणजे काय तर कीटकनाशक आणि डाईज म्हणजे कलर. कीटकनाशक आणि कलर यांच्या प्रिपरेशनमध्ये क्लोरोफॉर्मचा उपयोग केला जातो. देन इट इज यूज्ड ॲज सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन ग्रुप. CCl2 ग्रुपचा सोर्स म्हणून प्रामुख्यानं या क्लोरोफॉर्मचा उपयोग केला जातो. सो व्हॉट इज अ क्लोरोफॉर्म? क्लोरोफॉर्म इज अ alkyl halide, trichloromethane. We say it is trichloromethane. Its IUPAC name is 111 trichloromethane. It is commonly known as chloroform. It is colorless liquid which is having the peculiar sweet smell. It is used to prepare the chlorofluoromethane which is used as a freon refrigerant, that is R22. It is used as a solvent in the pharmaceutical industry. It is used in the production of pesticides and dyes, and it is used as a source of
डायक्लोरोकार्बिन ग्रुप दॅट इज CCl2 ग्रुपचा सोर्स म्हणून प्रामुख्याने उपयोग केला जातो. द नेक्स्ट पॉइंट इज एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ दिस chloroform. So initially or previously this chloroform is used as anesthetic. Anesthetic म्हणजे भूल देण्यासाठी वापरले जाणारे जे काही केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर्वी क्लोरोफॉर्मचा उपयोग केला जातो. बट इट इज नाउ रिप्लेस्ड बाय अनदर सेफ अनेस्थेटिक ड्यू टू इट्स टॉक्झिसिटी. असं क्लिनिकल टेस्टमधून लक्षात आलं, ट्रायलमधून लक्षात आलं की क्लोरोफॉर्मचा उपयोग अनेस्थेटिक म्हणजे भूल देण्यासाठी जो केला जात होता तो टॉक्झिक आहे, म्हणजे तो विषारी ठरू लागला आणि म्हणून त्याला आता रिप्लेस केला जातो नवीन प्रकारच्या आणि टॉक्झिक नसणाऱ्या अशा अनेस्थेटिकमुळं. सो प्रिव्हियसली इट इज यूज्ड ॲज अन अनेस्थेटिक. नाव इट इज रिप्लेस बाय अनदर सेफ अनेस्थेटिक दॅट इज द इथर. आता त्याचा प्रामुख्यानं रिप्लेस केलेला आहे क्लोरोफॉर्मला इथरनं. सो नाव इथर इज यूज्ड ॲज द अनेस्थेटिक इन्स्टेड ऑफ द this chloroform. Then chloroform when exposed to the air. Chloroform जर एअरला एक्सपोज झालं तर त्याच्या फ्युम्स हवेमध्ये जातात, हवेतल्या ऑक्सिजनमध्ये त्याचं ऑक्सिडेशन होतं अँड ड्यू टू द एअर अँड सनलाइट द पॉयझनस कंपाऊंड इज फॉर्म. द पॉयझनस कंपाऊंड इज फॉर्म अँड दॅट पॉयझनस कंपाऊंड इज नोन ॲज द फॉस्जिन. When chloroform is exposed to air and sunlight it undergoes oxidation and this chloroform is converted into the very poisonous gas that is known as the phosgene, whose molecular formula is COCl2. And therefore in laboratory or in anywhere this chloroform is generally stored in the dark and amber colored as well as well stoppered bottle. त्यामुळं प्रयोगशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी क्लोरोफॉर्मचं स्टोरेज करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण क्लोरोफॉर्म जर हवेच्या सानिध्यामध्ये आलं, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये जर आलं तर क्लोरोफॉर्मचं हवेतील ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होऊन त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्या ऑक्सिडेशनमधून फॉस्जिन सारखा गॅस, विषारी गॅस तयार होतो आणि म्हणून क्लोरोफॉर्म हे ब्राऊन कलरच्या बॉटलमध्ये, त्याला अंबर कलरची बॉटल आपण म्हणतो, त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. काय होतं त्याच्यामुळं? तर त्यामुळं डायरेक्ट सनलाईट क्लोरोफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आणि त्यामुळे त्याची रिॲक्शन थांबते. ॲज वेल एज इट इज वेल स्टॉपर्ड, म्हणजे त्याची जी बॉटल आहे ती वेल स्टॉपर्ड केली जाते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा संपर्क येत नाही. आता याचं सेफ स्टोरेज करत असताना आता सध्या काय केलं जातं तर त्या क्लोरोफॉर्ममध्ये इथिल अल्कोहोल वगैरे ॲड केलं जातं आणि त्यामुळं बॉटल आपण ओपन केल्यानंतर हवेच्या सानिध्यामध्ये इथिल अल्कोहोल येतं आणि त्याचं ऑक्सिडेशन स्टॉप केलं जातं. तर अशा प्रकारे क्लोरोफॉर्म इज स्टोअर्ड इन टू द डार्क अंबर कलर्ड बॉटल. दिस इज द अनदर एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ दिस क्लोरोफॉर्म. देन थर्ड वन इज when this chloroform is come in contact with the human or anyone then it causes the headache. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जर the next alkyl halide is carbon tetrachloride that is CCl4. It is also known as 1,1,1 tetrachloromethane. Commonly it is known as carbon tetrachloride. It is also very important alkyl halide. See the uses of this carbon tetrachloride. It is used as a dry cleaning agent. Generally it is used as dry cleaning agent and as well as it is used as a pesticide. याचा उपयोग प्रामुख्याने ड्राय क्लिनिंगसाठी केला जातो. कपड्यावरती पडलेले तेलकट डाग वगैरे जे असतात ते काढून टाकण्यासाठी कार्बन टेट्राक्लोराइडचा उपयोग केला जातो. ॲज वेल एज इट इज यूज ॲज अ पेस्टिसाइड, कीटकनाशक म्हणून पण त्याचा उपयोग केला जातो. इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट. याचा उपयोग सॉल्वंट म्हणून केला जातो. इन द प्रोडक्शन ऑफ रेफ्रिजरंट्स ऑल्सो कार्बन टेट्राक्लोराइड इज यूज्ड. याचा उपयोग सॉल्वंट म्हणून वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शनमध्ये आपण करतो. ॲज वेल एज इट इज यूज्ड ॲज अ refrigerant. The next one is environmental effects of this carbon tetrachloride.
Environmentally, this carbon tetrachloride is also very harmful. When it is in contact with the eyes, it causes irritation, damage of nerve cells, as well as vomiting, then sensation and dizziness, as well as unconsciousness or sometimes death. Very too much side effects are there of the carbon tetrachloride. When it contacts with the eyes, it causes the irritation, म्हणजे डोळ्यांची जळजळ वगैरे होते. It damages nerve system, nerve cells ते डॅमेज करतं. वोमिटिंग होतं याच्यामुळं, उलटी आल्यासारखं वाटतं, म्हणजे वोमिटिंग सेन्सेशन होतं. आणि अनकॉन्शियसनेस, कधी कधी जास्त प्रमाणामध्ये कार्बन टेट्राक्लोराइडच्या फ्युम्स वगैरे जर आपल्या शरीरामध्ये गेल्या श्वासोद्वारे वगैरे, तर अनकॉन्शियसनेस म्हणजे अस्वस्थपणा जाणवतो आणि कदाचित डेथ पण याच्यामुळे होऊ शकते. अँड वेन इट इज मिक्स्ड विथ द एअर, इट कॉजेस ओझोन डिप्लेशन. व्हेरी इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल इफेक्ट ऑफ दिस कार्बन टेट्राक्लोराइड. इट कॉजेस द ओझोन डिप्लेशन वेन इट इज मिक्स्ड विथ द एअर. हवेच्या सानिध्यात आल्यामुळं याचा उपयोग याचा इफेक्ट हा डायरेक्ट ओझोनच्या लेअरवरती होत असतो आणि ओझोन डिप्लेशन म्हणजे ओझोनचा ऱ्हास हा कार्बन टेट्राक्लोराइडमुळं प्रामुख्यानं होत असतो. तर अशा प्रकारे हा कार्बन टेट्राक्लोराइड याचा उपयोग क्लिनिंग एजंट, पेस्टिसाइड म्हणून, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्समध्ये सॉल्व्हंट म्हणून किंवा रेफ्रिजरंट अशा पद्धतीनं याचा उपयोग केला जातो. एन्व्हायरमेंटल साईड इफेक्टमध्ये हा मनुष्य प्राण्यास किंवा सजीवांस खूप हानिकारक असा असणारा कंपाऊंड आहे. आय इरिएशन, डॅमेज ऑफ नर्व सेल्स, वोमिटिंग किंवा डिझिनेस, अनकॉन्शियसनेस किंवा डेथ अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स याच्यामुळे होत असतात. अँड इट जनरली कॉजेस द ओझोन डिप्लेशन. देन फोर्थ alkyl halide is iodoform. Iodoform is having molecular formula CHI3. It is also known as 1,1,1-triiodomethane. It is used in a medicine as healing agent and antiseptic. याचा उपयोग प्रामुख्याने हिलिंग एजंट आणि अँटीसेप्टिक म्हणून मेडिसिनमध्ये केला जातो, म्हणजे वेदनानाशक आणि अँटीसेप्टिक म्हणून याचा उपयोग केला जातो. इट इज यूज्ड फॉर द ड्रेसिंग ऑफ वुंड्स अँड सोर्स. जखमा ज्या आहेत त्याच्यावरती ड्रेसिंग करण्यासाठी प्रामुख्यानं आयोडोफॉर्मचा उपयोग केला जातो. द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी ऑफ दिस आयोडोफॉर्म इज ड्यू टू फ्री लिबरेशन ऑफ आयोडीन. जेव्हा हा आयोडोफॉर्म एअरच्या सानिध्यामध्ये येतो तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं, त्यातनं आयोडीन गॅस बाहेर पडतो आणि हा आयोडीन प्रामुख्यानं अँटीसेप्टिक म्हणून काम करत असतो. सो द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी ऑफ दिस आयोडोफॉर्म इज ड्यू टू द लिबरेशन ऑफ आयोडीन गॅस फ्रॉम दिस आयोडोफॉर्म. इट इज यूज्ड ऑन द स्मॉल स्केल ॲज ए डिसइन्फेक्टंट. कमी प्रमाणामध्ये याचा उपयोग डिसइन्फेक्टंट म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने याचा उपयोग केला जातो. सो दिस अबाउट द आयोडोफॉर्म. आयोडेक्स वगैरे असे जे काही आहेत हे सगळे आयोडोफॉर्म कंटेंट असणारे आहेत, किंवा जखमेवरती जे आपण ट्यूब वगैरे वापरतो, मलम वापरतो, या सगळ्यामध्ये आयोडोफॉर्म हा अल्किल हॅलाइड प्रामुख्याने असतो. एन्व्हायरमेंटल इफेक्टमध्ये फक्त एवढंच आहे, इट हॅज स्ट्रॉंग स्मेल, याला तीव्र असा वास आहे. सो दिस अबाउट द आयोडोफॉर्म. The next organic compounds are freons. What is freons? Freons are organic compounds of chlorine and fluorine. क्लोरीन आणि फ्लोरीन पासून तयार केलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला जनरली फ्रेऑन्स असे म्हणतात. काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये CCl2F2. मिथेनमधले 4 हायड्रोजन पैकी 2 क्लोरीननं आणि 2 फ्लोरीननं रिप्लेस केले तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला आपण म्हणतो फ्रेऑन. दॅट इज क्लोरोफ्लोरो methane, dichloro-difluoromethane. It is known as the freon. Then another is CCl3F. It is also example of freon. That is trichloromethane. And then CHClF2. So these are the some examples of the freons. Freons are organic compounds of chlorine and
fluorine. Then uses. They are used as a propellants in aerosol product of the food, cosmetics and pharmaceutical industries. एरोसोल म्हणून प्रामुख्यानं फूडमध्ये, कॉस्मेटिक्समध्ये किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये या फ्रेग्रन्सचा वापर केला जातो. फ्रेग्रन्स कंटेनिंग ब्रोमीन, दे आर युज्ड ॲज ए फायर एक्सटिंग्विशर. काही फ्रेग्रन्समध्ये ब्रोमीन असतो आणि ब्रोमीन असणारे फ्रेग्रन्स यांचा उपयोग हा अग्निशामक म्हणून प्रामुख्यानं केला जातो. दे आर युज्ड ॲज फायर extinguishers. Then they are also used as aerosols, insecticides, solvents for the cleaning of clothes and metallic surfaces. याचा उपयोग प्रामुख्यानं इन्सेक्टिसाइड म्हणून पण केला जातो आणि क्लिनिंग ऑफ क्लोथ्स किंवा मेटॅलिक सरफेसचं क्लिनिंग करण्यासाठी याचा उपयोग प्रामुख्यानं केला जातो. Then they are used as foaming agents in the preparation of foam plastic. फोम प्लास्टिक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फोम शीट्स वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, त्या तयार करण्यासाठी प्रामुख्यानं या फ्रेग्रन्सचा उपयोग केला जातो. देन इट इज युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट. याचा उपयोग प्रामुख्याने रेफ्रिजरंट म्हणून सुद्धा केला जातो. दे आर युज्ड ॲज अ रेफ्रिजरंट. दे आर हॅव्हिंग द कूलिंग ॲक्टिव्हिटी, सो दे आर युज्ड ॲज द रेफ्रिजरंट. They are used for air conditioning because they are non-corrosive. एअर कंडिशनरचं जे मटेरियल जे असतं हे प्रामुख्याने मेटलपासून तयार केलेलं असतं आणि कूलिंगसाठी याचा प्रामुख्यानं फ्रेग्रन्सचा वापर केला जातो बिकॉज दे आर नॉन कोरोजिव्ह. त्याच्यामुळं जे काही मटेरियल आहे त्या कूलरचं, एसीचं, एअर कंडिशनरचं ते खराब होत नाही, त्याचं करोजन होत नाही, ते गंजत नाही आहे आणि म्हणून फ्रेग्रन्सचा उपयोग प्रामुख्यानं त्यासाठी केला जातो. देन दे आर हॅव्हिंग व्हेरी इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. दे आर जनरली causes the ozone depletion. They causes ozone depletion. They are responsible for the depletion of ozone layer. Freons are very responsible for the depletion of ozone layer. Hence, such sprays we never use in our daily life because it causes the ozone depletion. Freons from propane group, they are more toxic in nature. आता जे आपण वरचे पाहिले ते मिथेनमध्ये असणारे हायड्रोजन रिप्लेस करून क्लोरीननं किंवा फ्लोरीननं तयार झालेले फ्रेग्रन्स पाहिले. त्याचा एन्व्हायरमेंटवरती एवढा इफेक्ट होत नाहीये, पण जेव्हा आपण कार्बनची संख्या वाढवत जाऊ तेव्हा त्या हायड्रोकार्बनमध्ये असणारे हायड्रोजन हे क्लोरीननं आणि फ्लोरीननं रिप्लेस केल्यानंतर हाय कंटेंट क्लोरीन आणि फ्लोरीनचे आपल्याला फ्रेग्रन्स मिळतात आणि त्यांचा उपयोग प्रामुख्यानं त्याचा साईड इफेक्ट हा प्रामुख्याने एन्व्हायरमेंटवरती जास्त प्रमाणामध्ये होत असतो. सो दीज फ्रेग्रन्स आर हार्मफुल फॉर आवर एन्व्हायरमेंट. देन नेक्स्ट इज अ DDT. DDT इज नोन ॲज डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. इथेनचा हा डेरिव्हेटिव्ह आहे. इथेनमध्ये माहिती आहे आपल्याला की 2 कार्बन असतात, दॅट इज द इथेन. C2H6. इथेनमध्ये 2 कार्बनला प्रत्येकी 3 हायड्रोजन जोडलेले असतात. या इथेनमधले जर आपण 3 हायड्रोजन एका कार्बनवर जे हे 3 हायड्रोजन जर आपण क्लोरीननं रिप्लेस केले, म्हणजे हा कार्बन तसाच आहे पहिला, इकडचे 3 हायड्रोजन जर आपण क्लोरीननं रिप्लेस केले, मिथेनमध्ये 2 कार्बन असतात आणि इथले हे 3 हायड्रोजन जे आहेत हे जर आपण क्लोरीननं रिप्लेस केले तर असं आपल्याला एक स्ट्रक्चर मिळेल. एक हायड्रोजन आपण असाच ठेवला आणि उरलेले 2 हायड्रोजन जे आहेत हे पॅरा क्लोरोफिनिल ग्रुपनं रिप्लेस केला तर जे स्ट्रक्चर मिळतं आपल्याला दॅट इज नोन ॲज DDT. त्यालाच म्हणतो आपण डायक्लोरो डायफिनिल
that is trichloroethane. It is dimethyl trichloroethane and it is known as the DDT. So this is the structure of DDT. इथे दोन कार्बन आहेत, फर्स्ट आणि सेकंड कार्बनचे क्लोरीन हायड्रोजन सगळे क्लोरीन रिप्लेस केलेत 1 2 3. फर्स्ट कार्बनचा एक हायड्रोजन तसाच आहे आणि दोन हायड्रोजन जे आहेत हे पॅरा क्लोरोफिनिल ग्रुपनं रिप्लेस केलेले आहेत. सो इट इज डायफिनिल trichloroethane and it is shortly known as DDT. It is a colorless and tasteless. काय हा colorless आणि tasteless odorless crystalline compound. DDT is colorless, tasteless and odorless crystalline compound. What are the uses? DDT is used as an insecticide against malaria. मलेरिया हा प्रामुख्यानं डासांपासून किंवा मच्छरांपासून होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पूर्वीच्या काळी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावामध्ये मलेरिया होऊ नये म्हणून DDT पावडरची फवारणी केली जायची. सो इट इज यूज्ड ॲज अ इन्सेक्टिसाइड अगेन्स्ट द मलेरिया. इट इज यूज टू किल व्हेरियस इन्सेक्ट्स लाईक हाऊसफ्लाय, गरमाशा जे असतात घरामध्ये त्यांना मारण्यासाठी, मस्किटोज म्हणजे डास यांना मारण्यासाठी याचा उपयोग प्रामुख्याने केला जातो. बिकॉज इट इज हॅव्हिंग द स्पेसिफिक टॉक्झिसिटी. त्या कीटकांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक टॉक्झिसिटी ही या DDT मध्ये असते आणि म्हणून प्रामुख्यानेचा उपयोग हाऊस फ्लाय आणि मस्किटोज यांना मारण्यासाठी केला जातो. एन्व्हायरमेंटल इफेक्ट. इट इज नॉट रेडिली मेटाबलाइज्ड अँड डिस्ट्रॉयड बाय द एन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्टिव्ह फोर्सेस. हे प्रामुख्यानं वातावरणामध्ये पूर्णपणे डिस्ट्रॉय होत नाही, म्हणजे त्याचा अंश हा वातावरणामध्ये राहतो आणि त्याचं मेटाबॉलिझम म्हणजे हे पूर्णपणे वातावरणामध्ये ॲब्सॉर्ब केलं जात नाही, मेटाबॉलाइज होत नाही आहे आणि त्यामुळं हे वातावरणामध्ये काही पार्ट त्याचा जो आहे अवशेषांच्या स्वरूपामध्ये किंवा त्याचा काही भाग जो आहे तो वातावरणामध्ये तसाच राहतो. वातावरण त्याचं पूर्णपणे विघटन करू शकत नाही किंवा वातावरणामध्ये या DDT पावडरचं पूर्णपणे विघटन होत नाही. सेकंड साइड इफेक्ट और एन्व्हायरमेंटल इफेक्ट इट इज डिपॉझिटेड अँड स्टोर्ड इन द फॅटी टिश्यूज. फॅटी टिश्यूजमध्ये प्रामुख्याने हे डिपॉझिट होतं किंवा त्याचं स्टोरेज होऊन जातं आणि हा त्याचा एक साईड इफेक्ट आहे. इट प्रोड्युसेस अनफॉर्सिन इकॉलॉजिकल इफेक्ट. म्हणजे आपल्या वातावरणामध्ये ज्या काही परिसंस्था आहेत या परिसंस्थांमध्ये याचा खूप इफेक्ट होतो. परिसंस्थांमध्ये ऱ्हास होण्यासाठी हा कारणीभूत ठरतो. अँड देअर फोर देर इज अ बॅन ऑन द यूज ऑफ दिस DDT. ह्या DDTच्या वापरावरती सध्या प्रतिबंध आहे किंवा त्याला परवानगी नाही आहे. बिकॉज ऑफ इट प्रोड्युसेस अनफॉर्सिन इकॉलॉजिकल इफेक्ट्स. बिकॉज इट इज नॉट डिस्ट्रॉयड बाय द एन्व्हायरमेंटल फोर्सेस. पर्यावरणामध्ये याचं विघटन होत नाहीये, त्याचे अवशेष शिल्लक राहतात. हा फॅटी टिश्यूजमध्ये डिपॉझिट होतो किंवा स्टोअर करून राहतो आणि म्हणून याचा वापर करण्यावरती सध्या काय आहे बंधन आहे किंवा प्रतिबंध आहे. तर अशा पद्धतीनं आपण अल्किल आणि अरिल हलाइड्स यांचे काय आपल्यासाठी उपयोग आहेत आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स किंवा एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आहेत हे आपण अभ्यासले. याच्यावरती एक्झाममध्ये राईट साईड इफेक्ट्स किंवा राईट युजेस ऑफ द फॉलोइंग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा अल्किल अरिल हलाइड असा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. सो दिस इज एंड ऑफ आवर टॉपिक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. या टॉपिकबद्दल तुम्हाला काही शंका